शेअर बाजार विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी एनालिसिस फॉर मंडे. मंडेमध्ये आपण कशाप्रकारे आपण निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो. सोबतच कोणते-कोणते गोष्टी आहेत ज्याच्यावरती आपला फोकस असला पाहिजे. ओके. तर आता आपण स्टार्ट करू व्हिडिओला. तर सगळ्यात पहिल्यांदा येऊया आपण थोडंसं निफ्टीला डेली टाईम फ्रेम जर का आपण वीकली टाईम फ्रेम जर का बघायला गेलो. वीकली क्लोजिंग निफ्टीचं आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जर का बघायला गेलो तर मल्टिपल टाईम मार्केट साइडवे रेंजमध्ये होता. त्यानंतर मार्केटला एक चांगला ब्रेकआउट झाला आणि त्यानंतर मार्केट थोडंसं याच्यामध्ये रिट्रेसमेंट पण बघायला मिळाले. ओके. आता नेक्स्ट मूव्ह मार्केटसाठी काय असू शकते? मार्केटचा जो ट्रेंड आहे हा काय असू शकतो? करंटली जर का आपण बघायला गेलो तर करंटली मार्केटचा जो ट्रेंड आहे, मार्केटचा जी मूव्ह आहे, ही थोडीशी पॉझिटिव्हच आहे. अप ट्रेंडच आहे. शॉर्ट टर्म असेल किंवा मीडियम टर्म असेल. ओके. मार्केट थोडंसं पॉझिटिव्ह टू अप ट्रेंड दाखवतंय याच्यापासून जर का आपण इथून चेकआउट करायला गेलो, तर इथून एक मूव्हमेंट आली होती. त्यानंतर मार्केट थोडंसं पुलबॅक आला. त्यानंतर मार्केट मल्टिपल डेज ह्या ठिकाणी कन्सॉलिडेट केला. फायनली याच्यामध्ये ब्रेकआउट आला आणि त्यानंतरनं एक मार्केटनं हा जो वीक आहे, हा ब्रेकआउट नंतर थोडासा रिट्रेस करायचा प्रयत्न केला. तर जोपर्यंत मार्केट 25,200 च्या वरती आहे, जोपर्यंत ह्याच्यावरती ट्रेड करते, तोपर्यंत मार्केटसाठी काही निगेटिव्ह गोष्ट त्याच्यामध्ये नाहीये. पॉझिटिव्ह सेंटिमेंट ह्याच्यामध्ये दिसतंय आणि ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, थोडक्यात जर का आपण निफ्टीला आपण बघायला गेलो याच्यामध्ये, तर अल्मोस्ट त्याचं जे ऑल टाईम हाय आहे, त्या ऑल टाईम हायच्या आसपास ओके, ऑल टाईम हायच्या आसपासपासून मार्केटमध्ये थोडंसं याच्यामध्ये आपल्याला पॅनिक सेलिंग असेल किंवा मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग असेल, थोडंसं बघायला मिळतंय. ओके. तर ग्लोबल सेंटिमेंट पण यायला लागलेत. ग्लोबल सेंटिमेंटमध्ये टॅरिफचे न्यूज आहे. ओके. तर 9 जुलै समथिंग 9 जुलैच्या आसपास ओके, एकदा क्रॉस चेक करूया. बुधवारी रात्री आय थिंक त्यांचा रिझल्ट लागणार आहे. मे बी 9 ओके, 9 जुलैच्या आसपास ट्रम्प तात्या टॅरिफवरती डिसिजन घेणार आहेत, की किती टक्के टॅरिफ लावणार वगैरे, वगैरे सगळ्या गोष्टी. तर त्याच्यामुळे थोडंसं मार्केट न्यूज अंडर ट्रेड करू शकते. त्यानंतरनं क्वार्टरली रिझल्ट पण मे बी येतील या मंथला. ओके, तर ते पण याच्यामध्ये इम्पॅक्ट नक्की पडणार आहे. थोडंसं आपण मंथली टाईम फ्रेम, मंथली चार्ट जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये, तर महिन्याच्या टाईम फ्रेमवरती जर का आपण इथं बघायला गेलो, तर काय दिसतंय आपल्याला, तर बाय डिफॉल्ट हा जो महिना यायला हा जुलै महिना आहे. ओके. तर थोडंसं आपण याच्यामध्ये इथं बघायला गेलो, तर मे महिना, मे नंतर जून, जुलै. ओके. तर हा महिना तर ग्रीनमध्ये क्लोज झाला होता. त्यानंतरनं इथं जर का आपण बघायला गेलो, मोस्टली जुलैचा जो महिना आहे, हा इथं पण ग्रीनमध्ये क्लोज झाला. त्यानंतर लास्ट टाईमला जर का आपण बघायला गेलो, तर ह्याच्यामध्ये पण जुलै महिना ग्रीनमध्ये क्लोज झाला. त्याच्या आधीचं जर का आपण बघायला गेलो ह्याच्यामध्ये, तर समथिंग इथं पण जुलैच्या महिन्यामध्ये क्लोज कॅन्डल प्रिव्हियस 3 ते 4 वर्षामध्ये जुलैचा महिना आपल्याला क्लोजमध्ये सॉरी ग्रीनमध्ये क्लोज होताना बघायला भेटतोय. ओके. आता जर का याच्यामध्ये ऑब्झर्व्ह करायला गेलो, तर इथं जर का आपण बघायला गेलो, तर कन्सिस्टन्सी मार्केट 1 महिना, 2 महिना, 3, 4 आणि 5 महिना सेम कलर फॉर्म झाला होता. त्यानंतर जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये, तर इथं पण अल्मोस्ट 1, 2, 3 आणि 4. आता हे 5वा महिना आहे, ह्याचं क्लोजिंग कशाप्रकारे येऊ शकतंय, हे डिपेंड करते सिच्युएशन काय न्यूज आहे. जर का काही ग्लोबल सेंटिमेंट खराब नाही झाले, सगळे ग्लोबल सेंटिमेंट ठीक जर का वर्किंग झाले, तर कदाचित ॲज पर हिस्ट्री जर का आपण हिस्ट्री बघायला गेलो, तर लास्टचे 2 ते 3 वर्षामध्ये जो जुलैचा महिना आहे, एक्सेप्ट एकदा समथिंग थोडासा डोजी टाइप ऑफ पॅटर्न बनलाय. त्यानंतर मोस्ट ऑफ टाईम त्याने ग्रीन कलरमध्ये क्लोजिंग भेटलंय. तर तसं टाइपमध्ये जर का बघायला गेलो, तर हा महिना पण आपल्याला ग्रीनमध्ये क्लोज होताना बघायला मिळू शकतो, जर आपण एनालिटिकल स्टडी केला तर. ओके. तर ते पण एक व्ह्यू झाला. सेकंड जर का आपण बघायला गेलो वीकली टाईम फ्रेम, तर वीकली टाईम फ्रेममध्ये मार्केट काय परफॉर्म करत होता, तर वीकली टाईम फ्रेममध्ये लास्टचं जर का आपण बघायला गेलो, तर इथे क्लीन कॅन्डल नंतर 2 रेड, अगेन ह्याच्यामध्ये ग्रीन बनलाय, अगेन 1 रेड बनलाय, अगेन 2 ग्रीन आहे. आता इथं परत एक आपला काय झाला, रेड झालाय. आता हा जो वीक आहे, हा कशाप्रकारे क्लोज होतोय, हा पण बघणं इंटरेस्टिंग राहू शकतंय. ओके. जर का आपण डेली टाईम फ्रेमला आलो थोडासा ह्याच्यामध्ये, तर डेली टाईम फ्रेमवरती मार्केटचं जे क्लोजिंग आहे, आपल्याला शुक्रवारच्या सेशनला, फ्रायडेच्या सेशनला एक चांगला पुलबॅक आपल्याला बघायला मिळाला. ओके. आणि जो आपण प्रिव्हियस डेजमध्ये जे पण आपण लेव्हल मार्किंग केले होते, ओके. तर बरोबर तिथून मार्केटमध्ये रिव्हर्सल बघायला मिळाला. इंटरेस्टिंग चांगल्या प्रकारे हॅमर कॅन्डल ह्याच्यामध्ये झाली आहे, जे की बायिंग झोनमध्येच होता. आणि त्यानंतरनं मार्केटमध्ये जर का आपण बघायला गेलो, तर मार्केटचं जे प्राइस एक्शनचा बिहेवियर आहे, जनरली मार्केट स्ट्राँग रॅलीनंतर त्यावेळी ज्या प्रमाणात स्लोली मार्केट डाउन साइडला येतंय आणि ह्याचं जी लेंथ आहे, ह्याच्या 50% च्या वरती मार्केट राहतंय आणि इथं जर काही एक रिव्हर्सल बघायला मिळाला, तर हा जो ट्रेंड आहे, हा मे बी कंटिन्यू करू शकतोय. ओके. तर ह्याच्यामध्ये पण 2 रिझन्स आहेत. जर का आपण इथून बघायला गेलो, फिबोनाचीचा वापर घेतला, तर इथून
अल्मोस्ट Fibonacciचं जे लेव्हल आहे 0.236 तर इथं मार्केट पॉज घेतलंय, हॉल्ट घेतलंय. सेकंड सपोर्ट यायला मार्केटसाठी 0.382 च्या आसपास, जो की थोडंसं अजून डाउन साइडला आहे. बट ॲज पर ट्रेंड, ॲज पर बिहेवियर मार्केटचं जे आउटलुक आहे, हे सध्या तरी पॉझिटिव्ह आहे आणि इथं जर का आपण बघायला गेलो तर 3-4 दिवस मार्केट कंटिन्युअसली रेड कॅन्डल बघायला भेटली होती. त्यानंतरनं ह्याच्यामध्ये ग्रीन कॅन्डलचा क्लोजिंग आला. तर मार्केट जनरली ही जी रेंज आहे, पोझिशनल बेसिस जर का आपण बघायला गेलो, तर जोपर्यंत ही जी टॉप साइड जी आहे, ही एरिया हा काम करणार सप्लायसाठी. त्यानंतर बॉटम साइडचा हा जो एरिया आहे, हा काम करणार आपला डिमांड एरियासाठी. तर जोपर्यंत ह्या दोघांच्या मध्ये मार्केट राहील, तोपर्यंत एक चॉपी मार्केट आपल्याला येणाऱ्या डेजसाठी बघायला मिळू शकते. जर मार्केटने येणाऱ्या डेजमध्ये हे लेव्हल जर का ब्रेकआउट दाखवला, तर मार्केटसाठी 2 रेझिस्टन्स लेव्हल सारखे काम करू शकतात आणि जर का मार्केटनं हा जो लो आहे, हा लोच्या खाली मार्केटने रेड कॅन्डलचा क्लोज केला आणि डाउनसाइड सस्टेन केला किंवा मार्केट थोडंसं इथं पॉज झाला आणि त्यानंतर मार्केटने ब्रेकडाउन दिला, देन मार्केटसाठी हा एरिया ओपन राहू शकतोय. ओके. तर ही जी रेंज आहे, जोपर्यंत मार्केट ह्या रेंजमध्ये राहील, तोपर्यंत मार्केट आपल्याला थोडंसं साइडवे बिहेवियर बघायला मिळू शकते. एकतर ह्याच्या वरती मार्केटसाठी ओपन एरिया राहू शकतो किंवा ह्याच्या खाली मार्केटसाठी नवीन एरिया राहू शकतो. ओके. तर जर का तुम्हाला व्हिडिओमधला कंटेंट आवडला असेल, तर डेफिनेटली लाईक करायला विसरू नका आणि जर जर का तुम्हाला पण शेअर मार्केट फ्री ऑफ कॉस्ट लर्निंग करायचं असेल, ते पण बेसिकपासून ॲडव्हान्सचं नॉलेज ओके. त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग आहे, टेक्निकल एनालिसिस सगळ्याच गोष्टी त्यामध्ये दिल्यात. इन डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला इन डिटेलमध्ये माहिती दिली आहे. ओके. देन त्यासाठी जे स्टेप आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाईड केल्यात. त्या जर का तुम्ही फॉलो केला, देन तुम्हाला पण फ्री ऑफ कॉस्ट ॲक्सेस मिळून जाईल. ओके. 1 मंथपर्यंत ॲक्सेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळून जाईल, जो की वन टाईममध्ये तो पेडमध्ये होता कंटेंट, तोच तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट द्यायचा प्रयत्न करतोय. ओके. आता येऊया आपण ह्याच्यामध्ये 15 मिनिट टाईम फ्रेममध्ये इंट्राडेमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. तर इंट्राडेसाठी जर मार्केट आहे, तर मार्केट जर का आपण थोडंसं ओव्हरऑल जर का सेंटिमेंट बघायला गेलो, तर ओव्हरऑल इंट्राडेमध्ये मार्केटमध्ये मूव्हमेंट तर यायला लागलेत, बट त्या ज्या मूव्हमेंट आहेत, त्या एवढ्या पण मोठ्या नाही आहेत, की जिथं की एकदम मोठे काहीतरी ट्रेड भेटतील. जसं का आपण बघायला गेलो, फ्रायडे, थर्सडेच्या दिवशी मार्केटमध्ये हा जो आपला सेलिंग एरिया होता, तर अल्मोस्ट तिथून मार्केट शार्पली डाउन साइड आला होता. त्यानंतर हा जो बायिंग एरिया होता, इथून मार्केट नंतरनं आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळाला ओके. तर जोपर्यंत ही एक लेग आहे आणि हा एक लेगच्या मध्ये जोपर्यंत मार्केट राहील, तोपर्यंत माझ्यासाठी थोडंसं साइडवे एक्स्पेक्टेशन आहे. साइडवे थोडीशी मोमेंटम येऊ शकते. असं नाही की पूर्ण 100% साइडवे, बट थोडीशी मोमेंटम येऊ शकते. ते जे अपडेट्स असतील ते आपण टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो किंवा प्रोबॅबिलिटी जास्त आहे की लाईव्ह स्ट्रीम येऊ शकतो. ओके. तर त्यासाठी चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन आयकॉनला पण प्लेस करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनलला जर का तुम्ही जॉइन झाला, देन माझे जे पण अपडेट असतील की लाईव्ह कधी करणार आहे, काय करणार सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये भेटून जातील. ओके. आता आपण येऊया याच्यामध्ये कशाप्रकारे आपण प्लॅन करू शकतो. सगळ्यात पहिलं तर सिंपल आहे, की जर का मार्केट ह्या एरियामध्ये यायचा प्रयत्न केला आणि इथं रिव्हर्सल प्राइस एक्शन बघायला भेटला, तर आपण याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड पण करू शकतो. हा एरिया जो आहे, याच्यामध्ये नो ट्रेडिंग एरिया आहे. या एरियामध्ये मार्केट जर का आला आणि तर थोडंसं मी वेट करणार किंवा हा स्कॅल्पिंगचा एरिया मी थोडंसं वेट करेन, वॉच केलेलं कधी पण बेटर राहू शकते. जर का ह्या एरियामध्ये आला, डाउन साइडचा प्लॅन दिसला, देन आपण डाउन साइडचा ट्रेड पण करू शकतो याच्यामध्ये किंवा जर का ह्या एरियाच्या आसपास जर का मार्केट आला आणि इथं जर का आपल्याला निगेटिव्ह प्राइस एक्शन बघायला भेटला, देन आपण डाउन साइडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. सेकंड थिंग ही आहे, की जर का आपण इथं बघायला गेलो, तर मार्केट मल्टिपल टाईम्स रेझिस्टन्स प्लॅन केलाय. जर का मार्केट ह्या एरियाच्या आसपास जर का झाला, इथं कन्सॉलिडेशन केलं आणि त्यानंतर ही ब्लॅक लाईन जर का क्रॉस करायचा प्रयत्न केला, तर थोडेसे अपसाइड मोमेंटम पॉसिबल आहे. बट ह्याच्यामध्ये सिंपल आहे, की ह्या एरियाच्या आसपास जर का मार्केट आला, ह्याच्यामध्ये निगेटिव्ह प्राइस एक्शन बघायचा भेटला, देन ह्याच्यामध्ये आपण डाउन साइडला ट्रेड प्लॅन करू शकतो किंवा इथं जर का मार्केट सस्टेन झाला आणि जर का ह्याच्यावरती जायचा प्रयत्न केला, देन आपण ह्याच्यामध्ये ब्रेकआउट आणि सस्टेन झाला, तर आपण ह्याच्यामध्ये लाँग साइडचा प्लॅन करू शकतो. ह्याच्यामध्ये जर का आपण डाउन साइड बघायला गेलो, जर का मार्केट सपोज गॅप डाउन झाला किंवा काही पण कारणाने मार्केट परत डाउन साइडचा यायचा प्रयत्न केला, तो हॉल्ट केला. त्यानंतर जर का ह्याच्यामध्ये ब्रेकडाउन भेटला आणि रिट्रेस झाला किंवा सस्टेन झाला, देन आपण डाउन साइडचा प्लॅन करू शकतो. थोडीशी गॅप पेंडिंग आहे. इथपर्यंत आपण प्लॅन असू शकतो. ओके. तर हे झालं आपलं इंट्राडेसाठी आणि ह्याच्यामध्ये जर काही चेंजेस असतील, देन आपलं फ्री टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावरती मी तुम्हाला अपडेट द्यायचा प्रयत्न करू शकतो. व्हिडिओ जर का इंटरेस्टिंग वाटला असेल, तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.